आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य सरकारने अर्थसंकल्पातून निधीची तरतूद केल्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या महिलांचा लाभ बंद झाला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आता समोर येत आहे। आता लाडक्या बहिणी योजनेचे 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर इन्फॉर्मेशन अशी घेऊन आलेलो आहेत की लाडक्या बहिणींसाठी 2 हप्ते एकाच वेळी भेटण्याची जे माहिती समोर आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी अशी आहे की लाडक्या बहिणीची योजनेची 2 हप्त्याची एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण हे हप्ते कोणाला मिळणार, काय असणार प्रोसेसिंग, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक मोठी अपडेट म्हणजेच की 2 हप्ते एकत्र येणार आहेत। जे मार्च एप्रिलचे हप्ते आपले राहिलेले होते ते हप्ते आता एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ज्या महिलांचे मागील हप्ते बाकी आहेत त्यांना पुढचा हप्ता टप्प्याने 3,000 मिळू शकतो, अशी माहिती समोर येत आहे। ज्या महिलांचे मागील हप्ते बाकी होते म्हणजेच पुढच्या टप्प्यात जे तुम्हाला 3,000 मिळू शकतं, अशी माहिती समोर येत आहे। तुमचे मागील हप्ते जे आहेत 2 हप्ते 2-3 हप्ते जे राहिलेले होते म्हणजे रखडलेले होते ते हप्ते आता थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यात मिळणार आहेत। पण काय असणार याची पण प्रोसेसिंग थोडं अलग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यामुळे सर्व महिलांनी आपले ई-केवायसी पूर्ण आहे का हे लगेच तपासून घ्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी, जर तुमची ई-केवायसी नसेल तर हप्ता तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे सर्व महिलांनी आपले ई-केवायसी पूर्ण आहे का तपासा। तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे खूप गरजेचं आहे। आधार कार्ड लिंक आहे का तपासून घ्या। जर तुमचे मागील पैसे अडकले असतील तर पुढील हप्त्यासोबत ते पैसे देखील जमा होऊ शकतात। जर तुमचे मागील पैसे अडकले असतील 2 म्हणा किंवा 2-3 हप्ते जे तुमचे अडकले असतील ते हप्त्यासोबत पैसे मिळतील। पण जर तुम्ही ई-केवायसी केलं तर हे हप्ते तुम्हाला सगळे एकदाच मिळू शकतात। त्यामुळे लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करून घ्या, अन्यथा आपला लाभसुद्धा बंद होऊ शकतो। पण सरकारचा आता मोठा निर्णय असा आहे की लाडक्या बहिणींसाठी 3,000 रुपये एकत्र टाकण्यात येत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या आणि तुमच्या आतापर्यंत किती हप्ते जे आहेत, तुम्हाला किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि नवीन अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।